नमस्कार, तुमचं स्वागत आहे मनीषा घाटेस किचनमध्ये. यूट्यूबवरती जाऊन मनीषा घाटेस किचननी सर्च केलं तर आत्तापर्यंत अपलोड केलेल्या सगळ्या रेसिपीज तुम्ही बघू शकता. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीजचे अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आजची आपली रेसिपी आहे दुधी भोपळ्याच्या वड्या. क्रिस्पी आणि टेस्टी वड्या कशा बनवायच्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यासाठी लागणारी सामग्री पाहूया. एक दुधी भोपळा किसून घेतलाय. बेसन पीठ हे आपल्याला लागेल तसं वापरायचंय. तेल, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पांढरे तीळ, आलं, लसूण आणि मिरची वाटून घ्यायची आहे. हिंग, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट. सगळ्यात आधी आलं, लसूण आणि मिरची मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. आता वडी वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता मी दुधी भोपळा पिळून घेते. यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. आता आपण वडीसाठीचं पीठ बनवायला घेऊया. सगळ्यात आधी यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची. तांदळाचं पीठ, पांढरे तीळ, जिरे पावडर, धने पावडर, हळद, हिंग, लाल तिखट. आता हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेते, ज्याने मसाले चांगले मिक्स होतील. आता यामध्ये मी साधारण 4 चमचे डाळीचं पीठ टाकते. डाळीचं पीठ आपल्याला लागेल तसंच वापरायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. पीठ मळताना पाण्याचा वापर नाही करायचा. मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती नक्की फॉलो करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता यामध्ये मी परत डाळीचं पीठ टाकते. पीठ आपल्याला वळकुट्या करता येईल एवढं घट्ट मळून घ्यायचंय. आता यामध्ये कोथिंबीर टाकायची. चाळणीला खालून तेल लावून घ्यायचं, जेणेकरून वड्या ह्याला चिकटणार नाहीत. पिठाच्या आता दाखवल्याप्रमाणे वळकुट्या बनवून घ्यायच्या. आता चाळणी आपल्याला गरम केलेल्या पाण्यावरती ठेवायची आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे. वड्या आपल्याला आता वाफवून घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी गॅस 5 मिनिटं मोठा ठेवायचा व त्यानंतर गॅस बारीक करून 10 मिनिटं आपल्याला वड्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. वड्या आता आपल्या चांगल्या वाफवून तयार झाल्या आहेत. आपल्याला आता या पूर्ण थंड होऊन द्यायच्या आहेत. वळकुट्या पूर्ण थंड झाल्यानंतर त्यांना कापून घ्यायचं.
आता गरम केलेल्या तेलामध्ये मी वड्या तळून घेते. वड्या चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. वड्या आपल्या मस्त क्रिस्पी झाल्या आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊया. अशा प्रकारे दुधी भोपळ्याच्या वड्या तयार आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व पुढच्या रेसिपींसाठीचे तुमचे काही सजेशन्स असतील तर त्या व्हिडिओवरती कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोचवा.